स्तरावरती एकमेकांच्या विरोधामध्ये आपापल्या संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत। खारघर टीमकडून सातत्यानं चांगलं ग्रामीण क्रिकेट खेळणारा ओंकार पाटील आता स्ट्राईकवरती असेल, ज्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत। आणि मनीष तात्रे रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक। तब्बल 1.5 लाख पॉइंट्सनं या खेळाडूला खरेदी करण्यात आलं होतं आपल्या संघामध्ये। त्याला मैदानामध्ये पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय। वयाच्या 16व्या 17व्या वर्षी या खेळाडूनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे। पोसरीचा बायकरमॅन, रसायनीचा बायकरमॅन म्हणून त्याची ओळख आहे। कमी वयामध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे, चांगलं व्यावसायिक क्रिकेट देखील तो खेळलेला आहे। मनीचा पुढ्यात टाकलेला बॉल हलक्या हाताने बॉलला ढकललाय, शॉट मिड विकेट वरून बॉल जातोय, क्षेत्ररक्षक लांबून येत आहेत। दोन्ही बॅटरनं एक एक सिंगल अर्जित केलेली आहे। 2 बॉलवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्यात। मनीष तात्रे देखील एक व्यावसायिक खेळाडू आहे। त्याच्या समोर ज्यानं महाराष्ट्र गाजवला, भारत देश गाजवला, ज्यानं आखाती देशामध्ये जाऊन आपल्या नावाचा डंका वाजवला, तो रायगडचा टायगर आहे। मनीषच्या विरोधामध्ये उस्मान असं बॅटल आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार। 2 बॉल नंतर 2। उस्माननं बॉलला उडवलाय, समोर सरळ येतोय कॉम्बॉक्सच्या दिशेनं। दुसऱ्या इनिंग मधला पहिला षटकार। स्टँड अँड डिलिव्हर्ड, डिस्पॅच केलं समोर सरळ आणि एक देखणा षटकार पाहायला मिळाला। आकाशाला गवसणी घालणारा पहिला षटकार खूप उंच गेला आणि खूप लांब देखील। आणि डीजे माडीकडून आमच्या गीत देखील ऐकायला मिळालं, शेर आया शेर। रायगडचा टायगर दहाडत असताना पहिला षटकार मनीष तात्रेच्या विरोधामध्ये त्याच्या बॅटमधून आलाय। या वेळेला स्वीप केलंय, आडवा बॅटनं पहिल्या टप्प्यावरती बॉलला पाठवलं, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सोनारी गावामध्ये चौकार। मनीष तात्रे, उस्मान पटेल, ओंकार पाटील, बारक्या कांबळे हे खेळाडू तालुका निहाय क्रिकेटमध्ये, जिल्हा निहाय क्रिकेटमध्ये एकत्र खेळलेले आहेत। एकमेकांचा खेळ फार चांगल्या प्रकारे या दोन्ही संघातील खेळाडूंना ठाऊक आहे। आणि आता मात्र उस्मानसाठी थोडंसं वेगळं फिल्डिंगचं जाळं मैदानामध्ये विणलं जातंय। 12 धावा धावफलकावरती आहेत। या वेळेला फटका बसलाय, ओंकार डाऊन द बॉल, गोल्डन विकेट ऑफ द मॅच। उस्मान हॅज टू डिपार्ट। पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघाला। समोर मारण्याचा प्रयत्न, फटका फसला। ज्या वेळेला बॅटच्या टो एंडला बॉल लागला ना, त्यावेळेला निराश होता, मान खाली टाकली होती उस्माननं। आणि ओंकारचा जल्लोष, खेळाडूंचा जल्लोष सारं काही या विकेटचं महत्व सांगत असताना मनीष तात्रेनं मॅच मधला सगळ्यात मोठा फलंदाज बाद केलाय, मॅच मधली सगळ्यात मोठी विकेट प्राप्त केली आहे। आणि या विकेट नंतर कॉन्फिडन्स वाढलेला पाहायला मिळणार तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या सोनाई 11 तळेगाव रसायनी संघाचा। 12 धावा धावफलकावरती आहेत। उस्मान 4 बॉलमध्ये 11 धावा करून बाद झालाय। रसायनीचा हा यंग टॅलेंटेड गोलंदाज मनीष तात्रे सगळ्यांची मनं जिंकतोय, त्याला आपण स्क्रीनवरती पाहतोय। गेली 10-12 वर्ष क्रिकेट खेळतोय। रसायनी परिसरातील पोसरी गावचा हा सितारा आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा खेळलाय, बऱ्याचशा व्यावसायिक खेळाडूंना या गोलंदाजानं उभं ठेवलंय। आणि रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये देखील दमदार कामगिरी त्याची पाहायला मिळते। नमित पगडे
फलंदाजीसाठी आलाय पेठचा खेळाडू सिंगल पहिल्या बॉलवरती कंप्लीट करतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 90 धावांचं टार्गेट चेस करत असताना 13 धावा या श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि दरम्यानचा काळ समीरजी तांडे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. सचिनजी तांडे साहेब यांचे बंधुराज समीरजी तांडेल यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांना आपण विनंती करत आहोत आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय समीरजी तांडेल. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. 90चं टार्गेट आहे. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 77 धावांची गरज आहे. 15.40च्या आस्किंग रेटने या धावांचा पाठलाग करायचा आहे. एक पार्टनरशिप जर या ठिकाणी बिल्ड झाली तर फलंदाजी करणाऱ्या केपीसी इनामपुरी संघाला एक मोमेंटम मिळू शकतो. मैदानाच्या सभोवताली वारे वाहताना पाहायला मिळतात. फलंदाजांना पोषक असं वातावरण आहे. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं बारक्या कांबळेचा दर्जेदार खेळ पाहिला, ओंकार पाटीलची चांगली बॅटिंग पाहिली आणि या दोन फलंदाजांच्या बॅटिंगच्या जोरावरती 89 पर्यंत तळेगाव संघ जाऊन पोहोचला. 90चं टार्गेट आहे आणि आता देखील मोठ्या संख्येनं वारे मैदानाच्या सभोवताली वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नमित पगडे पेठचा खेळाडू खरं तर केपीसी इनामपुरी संघामध्ये खारघर परिसरातील बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संघाचे संघमालक आदरणीय गजाननजी पाटील साहेब यांना ठाऊक आहे आपल्याच विभागातील आपल्याच परिसरातील खेळाडूंवरती त्यांनी विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास ओंकार पाटील खारघर किंवा नमित पगडे पेठ या खेळाडूंना सार्थ ठरवावा लागेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे तन्वीर चौधरीच्या हातामध्ये देण्यात आलंय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का केपीसी इनामपुरी संघाला. अंदाज आहे रिप्ले मध्ये पाहतोय ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या अगदी मधोमध पायांवरती जाऊन आदळणारा चेंडू. पंचांनी प्लम पकडलं. बोट आकाशाकडे आणि बाद व्हावं लागलं नमित पगडेला. खरं तर आदरणीय सचिनजी तांडेल साहेबांनी त्यांच्याच गावातील खेळाडू तन्वीर चौधरीवरती विश्वास दाखवला. त्याला आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात करत असताना तन्वीरनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. इन ॲट नंबर 4 नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय संकेत रानडे. एक उत्कृष्ट असा लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. वावंजे संघाकडून ओल्ड पनवेल संघाकडून सातत्यानं हा खेळाडू चांगलं क्रिकेट खेळलेला आहे आणि त्याच्याकडे आता 4थ्या नंबरवरती फलंदाजीची जबाबदारी आली आहे. संकेत रानडे खरं तर पेशानं वकील आहे. ॲडव्होकेट संकेत बॅटिंगसाठी आले. चांगलं खेळावं लागेल. 4थ्या क्रमांकावरची जबाबदारी मोठी असते कारण सुरुवातीला 2 बॅटर बाद झालेत आणि इथून पुढे सामना जिंकण्यासाठी पार्टनरशिप होणं, 2 बॅटरमध्ये चांगली साजेदारी होणं, भागीदारी होणं अत्यंत गरजेचं आहे. बॅकफुट वरून बॉलला उडवलाय, टॉस केलाय. बॉल जातोय डीप मध्ये. वाऱ्याच्या वेगाच्या सोबत मारलेला हा देखणा विलोभनीय षटकार.
पण रिप्ले मध्ये पाहिला, टप्पा पडल्यानंतर थोडंसं थांबून बॉल आला, स्किड झाला, लेग कट होता. शेवटच्या क्षणापर्यंत संकेतनं वेट केला आणि सुरुवातीलाच उल्लेख केला होता उत्कृष्ट लेदरपट्टू आहे. ऑफ साईडला नेहमी त्याच्या बॅटमधून येणारे स्ट्रोक हे बघण्यासारखे असतात आणि वाऱ्याच्या वेगाच्या सोबत षटकार पाहायला मिळाला. आपण नेहमी म्हणतो ना, जिथे वारा तिथेच मारा, आणि विथ द विंड हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक, षटकार आलाय. समोर खेळलेत, टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. टॅप करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅट वरती नाहीये, चांगली फिल्डिंग आणि सिंगलनं 20 धावा धावफलकावरती. 27 बॉल मध्ये 70 धावांची गरज आहे. सामना चांगला पाहायला मिळणार, कारण एकमेकांचे हे सगळे चांगले मित्र आहेत मैदानाच्या बाहेर. बऱ्याच वेळेला या अगोदर देखील उल्लेख केला, तालुका निहाय क्रिकेटमध्ये तालुक्याचे संघ ज्या वेळेला असतात त्यावेळेला हे खेळाडू एकत्र खेळतात. ग्रामीण किंवा आपल्या विभागातील प्रीमियर लीग असतात त्यावेळेला हे खेळाडू एकत्र खेळतात, एकत्र सराव करतात. परंतु आज रायगड प्रीमियर लीगमध्ये 6व्या पर्वात एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. 9 चेंडूंचा खेळ संपलाय, 20 धावा धावफलकावरती आहेत. 27 बॉल मध्ये 70 धावांची गरज आहे. पार्टनरशिप होणं अत्यंत गरजेचं आहे श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघासाठी. शफल झाला, जागा बनवली, बॉलला पाठवलंय, हा देखील आलाय फ्लॅट, जमिनीला पॅरलल, षटकार. जातो. क्रिकेट इज अ माइंड गेम आणि तो माइंड गेम खेळत असताना मैदानामध्ये ओंकार पाहायला मिळाला. ओंकारला माहिती आहे जिथे वारा आहे तिथे जर आपण बॉलला ढकललं तर त्याचा एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज मिळेल, आणि या अगोदर संकेतच्या बॅटमधून षटकार पाहिला, आता ओंकार पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. तन्वीरच्या गोलंदाजीवरती 2 षटकार इनामपुरीच्या या फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळालेत. चांगला बॉल वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, वाईड लाईनच्या अगदी जवळ बॉलला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलं, ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक दाखवला, ओंकारनं सिंगल कंप्लीट केली आहे. 27 धावा धावफलकावरती. दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप होती. 4 बॉलमध्ये 14ची पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. राईट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना अभ्यास चांगला आहे आणि त्यामुळेच दोन्ही वेगवेगळ्या शैलीचे फलंदाज त्यांनी मैदानामध्ये ठेवण्याचं ठरवलंय आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. ही मॅच अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत पाहायला मिळणार. हेलिकॉप्टर बघायचा लँड कुठे होतोय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, संकेत बाद होतोय, मोठा धक्का बसतोय धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीजा केपीसी इनामपुरी संघाला. आणि आपण पाहतोय तेजस्वी बंधुराज, विकास म्हात्रे आणि त्यांच्या समवेत बालकृष्ण सिनारे यांचं आगमन झालं. विकास म्हात्रे व बालकृष्ण सिनारे यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. ओटू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रसाद सर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आहेत आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये 63 धावांची गरज आहे. ओंकार पाटील 3 बॉल खेळलाय, 8 धावांवरती तो खेळपट्टीवरती उभा आहे आणि त्याची साथ देण्यासाठी अंगद मैदानामध्ये दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरती अंगद बॅटिंगला आलाय. एक अनुभवी खेळाडू आहे, सिनियर खेळाडू आहे, चांगली साथ त्याला द्यावी लागेल. या शृंखलेमध्ये पहिला विजय जर मिळवायचा असेल तर अंगदला चांगली बॅटिंग करावी लागेल. अंगद पाटील खरं तर याच्याच मुलीच्या नावानं हा संघ मैदानामध्ये खेळतोय, श्रीजा केपीसी इनामपुरी. आदित्य पाटील भोकरपाड्याचा गोलंदाज आहे, त्याच्या हातामध्ये आता षटक देण्यात आलंय. 24 बॉल 63 धावांची गरज आहे.
15.60चा अस्किंग रेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 15-16 धावा आल्या पाहिजेत आणि 15-16 धावांच्या ॲव्हरेजनं जर धावा जमा केल्या गेल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हा सामना बनू शकतो. आणि जर एक चांगलं षटक आलं, विकेट मिळाल्या, धावांना रोखलं गेलं, धावांना थांबवलं गेलं, मोठे फटके वाचवले गेले तर मात्र तळेगाव रसायनी संघाला एक चांगला मोमेंटम या मॅचमध्ये मिळू शकतो आहे. 24 चेंडू आणि 63ची गरज आहे. आदित्य पाटील एक चांगला गोलंदाज आहे. भोकरपाडा संघाकडून सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळलाय. हिरानंदानी फॉर्च्यून सिटीच्या अगदी कुशीमध्ये असलेलं भोकरपाडा गाव आणि तिथून आलेला हा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजीला आलाय. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस मिड विकेटमध्ये थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली, परंतु बॅकअपला खेळाडू आहे, एकच धाव मिळते. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी राऊंड विकेटनं आलाय. क्रॉस अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सिंगल पहिल्याच बॉलवरती अर्जित करत असताना अंगद पाटील आता स्ट्राईक वरती असेल. या बॅटरकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एक मोठा खेळाडू आहे. इनामपुरी संघाकडून चांगलं क्रिकेट खेळलाय. पनवेल आदर्श पनवेल असेल, त्याचप्रमाणे रायगड ठाणे या प्रदर्शनीय सामन्यामध्ये रायगडचं प्रतिनिधित्व या खेळाडूनं केलं आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा तो खेळलाय आणि क्रिकेटचा दांडगा अनुभव त्याच्या उराशी आहे. तो अनुभव या ठिकाणी त्याला दाखवावा लागेल. 23 बॉलमध्ये गरज असेल ती 62 धावांची. 22 बॉलमध्ये 62 धावांची गरज. रिप्लेमध्ये पाहिलं, बॉल थोडासा खाली राहिला, बॅटच्या अगदी जवळून विकेटकीपरच्या हातामध्ये गेला आणि डॉट बॉल. ओंकार पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. मोठा खेळाडू आहे, त्याला जास्त संधी मिळाली नाहीये. फक्त 3 चेंडू त्यानं आतापर्यंत फेस केलेत. एज अँड टेकन बॅटर अंगद शून्यावरती बाद होतो आहे आणि हा चौथा धक्का धावांचा पाठलाग करणाऱ्या इनामपुरी संघाला. थँक्यू डीजे माढी. एज लागली, बॅटच्या आतल्या भागाला बॉल ब्रश झाला, स्पर्श झाला आणि फार चांगला बॉल खाली लँड होत असताना ओंकार पाटीलनं फार चांगला झेल टिपला. महत्वाचा बॅटर बाद झाला. रायगडमधील एक दिग्गज खेळाडू योगेश पवार आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक सगळ्यात सिनियर खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 6 4 बॅटर बाद झालेत. संघाची धावसंख्या 28 आहे. संकटमोचक व्हावं लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, संघ धावांच्या शोधामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये योगेश पवार या संघातील सगळ्यात अनुभवी खेळाडूला आपला चांगला खेळ दाखवावा लागेल. आदित्य भोकरपाड्याचा हा गोलंदाज आहे. फार चांगली गोलंदाजी नॉन पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याची पाहायला मिळते. 3 बॉलवरती केवळ 1 धाव खर्च केली आहे. अंगद सारख्या एका मोठ्या बॅटरला त्यानं बाद केलंय आणि कमालीचा कॉन्फिडन्स RPL 6 मध्ये दाखवत असताना पहिलाच बॉल आला. योगेशनं पाहिलं आणि बॉलला पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीला. योगेशच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार. योगेश पवार यांच्या पहिल्याच बॉलवरती त्यानं योगेश पवारनं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. अगदी पावल्यांमधून सेट होऊन आलेत. आदित्यच्या विरोधामध्ये ते आक्रमण करतायत. पुढे सरसावत चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. खरं तर लेदर क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे फटके आपण सर्रासपणे योगेश पवार यांच्या बॅटमधून पाहिलेत आणि सिंगल स्ट्राईक रोटेट करतायत. 3 ओव्हर आतापर्यंत संपायला 1 बॉल बाकी आहे. म्हणजे 17 बॉलमध्ये फक्त 3
वेळा स्ट्राईक वरती येण्याची संधी मिळाली ओंकारला. 4 वेळा स्ट्राईक वरती येण्याची संधी मिळाली आहे. जास्त चेंडू ओंकार पाटीलच्या वाट्याला आलेले नाही आहेत. 9 वरती खेळतोय ओंकार, आणि ओंकार आणि योगेश हे 2 बॅटर जर टिकले, खेळपट्टीवरती थांबले, तर मात्र या धावा बनू शकतात. 19 मध्ये 55. आदित्य चांगला कमबॅक करतोय षटकार आल्यानंतर. बॉल बॅटच्या मधोमध आणि बॉल जातोय प्रेक्षकांच्या मधोमध. षटकार येतोय ओंकार पाटीलच्या बॅटमधून. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 41 धावा धावफलकावरती आहेत. आदित्यनं या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या. खरं तर बॅटिंग करणाऱ्या श्रीजा केपीसी इनामपुरी संघाचा जर आपण विचार केला तर ते कॅल्क्युलेट क्रिकेट आतापर्यंत खेळलेले आहेत. रेग्युलर इंटरव्हलमध्ये त्यांच्या विकेट जरी गमावल्या असल्या तरी प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 13-14 धावा त्यांच्या बॅटरकडून जमा केलेल्या आहेत. आणि 3 ओव्हरमध्ये 41 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 49 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 18 धावा आल्या पाहिजेत. 18.33च्या अस्किंग रेटनं आता धावा जमा कराव्या लागतील श्रीजा केपीसी इनामपुरी संघाला. परंतु सोनाई 11 तळेगाव रसायनी संघाला या मॅच मध्ये थांबायचं असेल, या मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट करायचं असेल, तर एक चांगल्या षटकाची अपेक्षा असेल. चौथं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं याच्यासाठी शॉर्ट मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम हर्डल बोलवली जाते. सगळे खेळाडू खेळपट्टीला नमन करतात, खेळपट्टीच्या प्रती नतमस्तक होत आहेत. आणि चौथं महत्वाचं निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आहेत. दोन्ही अत्यंत विस्फोटक बॅटर मैदानामध्ये आहेत. दोघांच्याही बॅटमधून मोठे फटके येताना आपण पाहिलेत. आणि जर या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या इनामपुरी संघाकडून 1-2 मोठे फटके आले तर चौथ्या, 5व्या आणि 6व्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सामना थोडासा सोपा असेल. आणि जर हे षटक चांगलं टाकलं गेलं गोलंदाज साहिल गायकर कडून, तर मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बॉलिंग करणाऱ्या सोनाई 11 तळेगाव रसायनी टीमवरचं प्रेशर थोडंसं कमी असेल. साहिल गायकर एकाटपाडा संघाचा खेळाडू आहे. चांगलं क्रिकेट एकाटपाडा ग्रामीण संघासाठी सातत्यानं खेळलाय. त्याच्या हातामध्ये निर्णायक षटक. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा फुलटॉस अगदी बॅटच्या मधोमध लागला होता. स्वीट साऊंड ऑफ द बॅट देखील आपल्याला ऐकायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये बॉलला ढकललं, सिंगल कंप्लीट केली. 17 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 17 बॉल मध्ये 48. सामना दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. सामना 50-50 आहे. सामना दोन्ही संघांच्या बाजूनं समप्रमाणामध्ये आहे. हे षटक निर्णायक आहे. गोलंदाज साहिल गायकरचं 1-2 मोठे फटके बॅटिंग करणाऱ्या इनामपुरी संघाला मोमेंटम मिळून देऊ शकतात. आणि जर इथे चांगली बॉलिंग साहिलची झाली तर तळेगाव संघाला मोमेंटम मिळू शकतो. स्लॉक्स करण्याचा प्रयत्न करत स्वीप केलाय. बॉल डीप मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये फील्ड केला गेलाय. एकच धाव मिळतीये. सिंगल डबल्स घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय आणि खराब चेंडूची कदाचित प्रतीक्षा करत असतील हे दोन्ही बॅटर. 43 धावा धावफलकावरती. 16 बॉल मध्ये 47 धावांची गरज. सोनारी एंड कडून आज साहिल गायकर चांगली बॉलिंग करत असताना 2 बॉलवरती 2 सिंगल अर्जित केलेत. 2 मोठे बॅटर त्याच्या समोर आहेत. कमालीचा कॉन्फिडन्स दाखवतोय. या वेळेला फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. नजाकत वाला फटका. सांगड्याचा आशिष पाटील त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आशिष पाटील कडून पाहायला मिळालं आणि 2 धावा वाचवण्याचं त्यानं काम केलं. आपण नेहमी उल्लेख करतो धावा वाचवणं म्हणजे धावा जमवणं, आणि ते धावा वाचवण्याचं महत्त्वपूर्ण काम फिल्डिंगच्या माध्यमातून आशिष पाटील देत असताना पुढ्यात टाकलेला बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. 2 टप्प्यांवरती फील्ड केला जातोय. या षटकामध्ये साहिल गायकर या गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय.
दोन मोठे बॅटर, दोन सेट बॅटर ज्यांच्या बॅटमधून षटकार येत होते त्यांना थांबवलं गेलंय, त्यांना रोखलं गेलंय, धाबांवरती अंकुश ठेवला गेलाय आणि चांगली बॉलिंग या मैदानावरती एकाटपाडाच्या साहिल गायकरची पाहायला मिळतीये. 14 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज असताना षटकार आलाय ओंकारच्या बॅट मधून. ठोक डीजे. टीम कडून हा डिसिजन रेफर करण्यात आलाय. पंचांकडून फेअर डिलिव्हरी होता परंतु त्याला चॅलेंज केलं गेलंय. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम सातत्यानं गेली 5 वर्ष रायगड प्रीमियर लीगला कव्हर करते आणि या फेअर डिलिव्हरी आहे. पंचांकडून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतोय. षटकार पाहायला मिळाला, सरळ बॅटनं सरळ फुलटॉस बॉल होता आणि त्याला सरळ स्लॉटमध्ये आलेल्या बॉलला पाठवलं षटकारासाठी. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 ऑन बोर्ड. 38 धावांची गरज आहे. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 38 धावांची गरज. चांगला बॉल समोर, फिल्डर आहेत, एकच धाव. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 53 ऑन बोर्ड. 4 बॅटर बाद झालेत. ओंकार पाटील एकपात्री अभिनय मैदानामध्ये दाखवतोय, एकटा लढतोय टीमसाठी. 8 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. योगेश पवार एक संघातील सिनियर खेळाडू आहेत. 5 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान त्यांच्या देखील बॅटमधून पाहायला मिळालं. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 37 धावा. रायगड प्रीमियर लीगच्या अनेक पर्वांमध्ये या धावा होताना आपण पाहिलेल्या आहेत. टीम मीटिंग नको आहे. बॉलिंग कॅप्टन जो काही आपला निर्णय असेल, जो काही रणनीती असेल त्यावर त्वरित आपण अंमलबजावणी करावी सूचना येते. कारण महत्त्वाचा सामना आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स मिळत असतो आणि त्यासाठी मात्र टीम मीटिंग बोलवली जाते. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरले गेलेत आणि 5वं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं, कारण दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि त्यासाठी मात्र थोडीशी मीटिंग, विचार विनिमय खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. 12 मध्ये 37 या मैदानावरती धावा होताना आपण पाहिल्यात. 1 ओव्हरमध्ये 21 धावांची गरज असताना देखील त्या चेस झालेल्या आहेत. फलंदाजांच्या प्रेमामध्ये असलेली खेळपट्टी आहे. फलंदाजांना पोषक असलेलं हे मैदान आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये वारे इकडून तिकडून मोठ्या प्रमाणामध्ये वाहताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे फलंदाजांना इथे पूर्णपणे ॲडव्हान्टेज आहे. 12 मध्ये 37 आणि गोलंदाजीसाठी येतोय तन्वीर चौधरी. तळेगाव वाडीचा हा खेळाडू आहे. दुसरं षटक त्यानं टाकलं होतं. पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवली होती नमितची आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलाय. 12 चेंडू आणि 37. 18.50चा अस्किंग रेट गरजेचा आहे. प्रत्येक बॉल नंतर 3 धावा येणं गरजेचं असेल. पहिलाच बॉल पाठीमागे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. अपील पाहायला मिळालं, अपील फेटाळलंय. 11 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. हे षटक फार निर्णायक असेल. या षटकामध्ये 1-2 षटकार आले तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मॅच बनेल, मॅच मध्ये कायम राहील. जर या ओव्हरमध्ये गोलंदाज तन्वीर चौधरीची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, विकेट त्याला मिळाली, डॉट बॉल जास्त आले तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या सोनाई 11 तळेगाव रसायनी संघासाठी हा सामना सोपा असेल. 11 मध्ये 37. ओंकार पाटीलकडे सगळ्यांचं लक्ष आहे. योगेश पवारकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 2 सिनियर खेळाडू मैदानामध्ये आहेत परंतु तळेगाव वाडीचा हा सुपरस्टार चांगली बॉलिंग करतोय. खोलात टाकलेला बॉल ओंकारला ड्राईव्ह करण्यास भाग पडलं. आधी आहे, 1 धाव कंप्लीट करतोय. 10 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे.
षटकार चौकारांच्या भाषेत म्हणायचं झालं तर 6 मोठे षटकार 9 चौकार या ठिकाणी या फलंदाजांना मारावे लागतील जर हा सामना इनामपुरी संघाला जिंकायचा असेल तर. परंतु गोलंदाज तन्वीर चौधरीवरती दाखवलेला विश्वास आतापर्यंत तो सार्थ ठरवतोय. स्लोअर वन गती परिवर्तन फसवलं चकवलं चुकवलं आणि परत पाठवलं योगेश पवारला. मोठा धक्का धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघाला. मोठा धक्का दिलाय गोलंदाज तन्वीर चौधरीनं. योगेश पवार सारख्या एका व्यावसायिक खेळाडूला त्यानं बाद केलंय आणि कर्णधारानं दाखवलेला विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. खरं तर तळेगाववाडी संघाचा 20-21 वर्षाचा हा खेळाडू आहे. सातत्यानं चांगलं ग्रामीण क्रिकेट खेळलाय. परंतु आज रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये सगळ्या क्रीडा रसिकांची तो मन जिंकतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवली आणि 12 बॉलमध्ये 37 धावा वाचवत असताना पहिल्या 3 बॉलवरती केवळ एकच धाव खर्च केली आहे आणि योगेश पवार सारख्या एका मोठ्या फलंदाजाला त्यानं बाद केलंय. अली पटेल बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत. या बॅटरकडे क्षमता आहे, मोठे फटके मारण्याची ताकद आहे आणि ती ताकद ती क्षमता RPLच्या 6व्या पर्वामध्ये अली पटेलला दाखवावी लागेल. 9 चेंडू 36 धावांची गरज आहे तन्वीरच्या विरोधामध्ये. अली पटेल एज लागली आहे परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 4 बॉल या गोलंदाजांना टाकलेत आणि केवळ एकच धाव खर्च केली आहे. फलंदाजांना पोषक असलेली खेळपट्टी आहे, फलंदाजांना पोषक असलेलं मैदान आहे, फलंदाजांना पोषक असा ऍटमॉस्फिअर आहे, वारे वाहत आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये आग ओकणारी गोलंदाजी मैदानामध्ये करतोय तन्वीर चौधरी. 4 चेंडूंवरती एकच धाव खर्च केली आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची गरज. हेलिकॉप्टर लँड होतोय सरळ कॉम्बॉक्सच्या वरून आणि निर्णायक क्षणाला येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. तन्वीरच्या विरोधामध्ये षटकार आलाय. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. ऑफस्टमच्या बाहेर खूप शफल झाला, खोलात टाकलेला बॉल, परफेक्ट हेलिकॉप्टरचा फटका, शॉट ऑफ द इव्हिनिंग पाहायला मिळाला आणि अलीची गुणवत्ता आपल्याला या फटक्यानं पाहायला मिळाली. अलीमध्ये असलेलं पोटेन्शियल पाहायला मिळालं आणि आता 7 बॉल बाकी आहेत, 30 धावांची गरज आहे. हा चेंडू सामन्यातील निर्णायक चेंडू असेल. जर या चेंडूवरती षटकार चौकार आला तर थोडंसं प्रेशर रिलीज असेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं आणि कमी धावक संख्येचा आला तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमवरचं प्रेशर लास्ट ओव्हरमध्ये कमी असेल. आणखीन एक फार चांगला बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर केला, आपल्या भात्यातील सर्वोत्तम चेंडूचा वापर केला आणि या गोलंदाजानं मॅच मध्ये पकड मजबूत करून दिली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या सोनाई 11 तळेगाव रसायनी संघाला. 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 60 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 30 धावांची गरज आहे. युग पुरुषांची महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, अहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. 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 रायगड क्रिकेटची पंढरी सोनारी गावामध्ये अवतरली आहे. सोनारी गावामध्ये रायगड प्रीमियर लीगचं 6वं यशस्वी पर्व स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलंय आणि आज 7व्या दिवसामध्ये आपण पहिलीच मॅच पाहतोय जिथे 6 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. ओंकार पाटीलला
5 षटकार मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर दुसऱ्या बाजूला 2 चांगले चेंडू टाकावे लागतील या ओव्हरमध्ये. 2 चांगले चेंडू काम तमाम करतील ते गोलंदाजी करणाऱ्या तळेगाव संघासाठी. साहिल गायकर पहिल्या ओव्हरमध्ये स्वतःच्या 12 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसरा षटक घेऊन तो आलाय. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये पाठवलंय समोरच्या प्लॉट मध्ये. पहिला षटकार आलाय ओंकार पाटीलच्या बॅट मधून. सहा बॉल 30 धावांची गरज आहे. 5 बॉल आता 24 धावांची गरज आहे. पहिला षटकार आलाय ओंकार पाटीलच्या बॅट मधून आणि एका षटकारानं सगळ्यांना एकत्र येण्यास भाग पाडलंय. ही या खेळाडूची ताकद आहे आणि साहिलचं स्वागत षटकारानं केलंय. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आणखीन एक या वेळेला बॉलला सरळ पाठवलंय सोनारी गावामध्ये. लगातारचा दुसरा षटकार. सहा बॉल मध्ये 30 धावांची गरज होती असं वाटलं होतं. सामना एकतर्फी असेल, सामन्यामध्ये काहीच राहिलेलं नाहीये बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं होतं. परंतु ओंकार पाटील खारघरचा सुपरस्टार मैदानामध्ये नांगर रोवून उभा आहे. ज्याप्रमाणे गुळाला मुंगी चिटकते त्याप्रमाणे खेळपट्टीला चिटकून हा खेळाडू उभा आहे आणि पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 4 चेंडू 18 धावांची गरज आहे. साहिल गायकरच्या गोलंदाजीवरती ओंकार पाटीलचं आक्रमण मैदानामध्ये सुरू झालंय. दबाव दडपण गोलंदाजावरती थोडंसं पाहायला मिळालं. वाईड बॉलचा मारा होतोय. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. ओंकार तळ ठोकून उभा आहे. सगळ्यांची मनं जिंकतोय. सगळ्यांच्या अंगावरती काटा आणणारा सामना मैदानामध्ये सुरू आहे. कोण जिंकेल याचं भाकीत करणं फार कठीण आहे. कधी सामना तळेगाव संघाच्या बाजूनं, कधी सामना इनामपुरी संघाच्या बाजूनं. जोपर्यंत ओंकार मैदानामध्ये आहे तोपर्यंत काय घडेल याचं भाकीत करणं कठीण. फुलटॉस बॉल, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय त्या झोन मध्ये. षटकार, लगातारचा तिसरा षटकार. सहा चेंडू 30 धावा. त्यानंतर लगातार 3 षटकार पाहायला मिळाले. एक वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. याच मैदानावरती 3 बॉल मध्ये 14 धावा, 3 बॉल मध्ये 11 धावा चेस होताना आपण पाहिलेल्या आहेत. आणि आता पुन्हा 3 बॉल मध्ये 11 धावा चेस होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एक चांगला चेंडू जर साहिल गायकर कडून आला तर मात्र त्याचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. परंतु पहिल्याच बॉलवरती बॅटला बॉल लागल्यानंतर ओंकार पाटील मात्र बरसलाय मैदानामध्ये. ओंकार पाटीलनं जर हा सामना जिंकवला तर राहुलजी खरात साहेबांकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येईल. 3 चेंडू 11 धावा साहिल गायकरच्या विरोधामध्ये. ओंकार पाटील हे बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळ करताना पाहायला मिळतोय खारघरचा सुपरस्टार ओंकार पाटील. परंतु आपल्या आयुष्यातील, आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 3 चांगले चेंडू साहिल गायकरला आता टाकावे लागतील. 3 मध्ये 11 सगळ्यांना एकत्र येण्यास भाग पाडलंय. जितका दबाव गोलंदाजावरती आहे तितकाच दबाव क्षेत्ररक्षकांवरती आहे. परंतु दबावाला झुगारून मैदानामध्ये फलंदाजी करतोय तो ओंकार पाटील. ओंकार मैदानामध्ये आहे. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि आता 3 मध्ये 11ची गरज आहे.
बराचसा वेळ घेतलाय, थोडासा मोमेंटम ब्रेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. बघायचंय काय घडतंय. लोअर फुलटॉस बॉल ओंकारनं नकार दिलाय, कारण त्याला माहितीये मला स्ट्राईक घ्यायची आहे, मला मॅच संपवायची आहे. 2 चेंडू आणि 11 धावा मॅच मधील सर्वात निर्णायक चेंडू असेल. जर कमी धावसंख्येचा चेंडू आला तर सामना खुला असेल बॉलिंग करणाऱ्या तळेगाव टीमसाठी, आणि जर मोठा फटका आला, चौकार षटकार आला, तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना जिवंत असेल. 2 चेंडू 11 धावा. ओंकार पाटीलच्या विरोधामध्ये साहिल गायकर असं बाटल पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. ओंकारनं बॉलला उडवलाय समोर, क्षेत्ररक्षकाच्या रिच मध्ये बॉल आहे, बॉल अडवला जातोय आणि ओंकारचं फ्रस्ट्रेशन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू, एक चांगलं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या, बॉलिंग करणाऱ्या संघाच्या म्हणजे खेळाडूंच्या चेहऱ्यावरती हसू घेऊन येतंय. 2 चेंडू 11ची गरज होती, 1 चेंडू 9 धावेची गरज आहे. चांगला बॉल साहिलचा पाहायला मिळाला, त्याच्या या बॉलवरती केवळ 2 धावा आल्या आणि एखादा चमत्कार या ठिकाणी जिंकवू शकतो फलंदाजी करणाऱ्या इनामपुरी संघाला. आणि चमत्कार जर घडला तर त्या चमत्कारला नमस्कार केला जाईल. 1 मध्ये 9, 44 वरती खेळतोय. 14 चेंडूंचा सामना केलाय. खारघरच्या या सुपरस्टारनं सगळ्यांची मनं जिंकली आहेत आणि आज काय खेळलाय, काय लढलाय. संघ शेवटपर्यंत संघाचं ओझं आपल्या खांद्यावरती घेऊन तो लढलाय आणि परिस्थितीची जाण त्याला आहे, ते ओळखून चांगला खेळ केलाय. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. साहिलच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 2 चेंडू आपल्याला शेवटच्या 2 बॉलवरती पाहायला मिळाले. सामना जिंकलाय तो सोनाई 11 तळेगाव रसायनी संघाने, परंतु ओंकार पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय लढला हा खेळाडू, काय झटला हा खेळाडू, सामना शेवटपर्यंत घेऊन गेला आणि सामन्यामध्ये थोड्याशा फरकानं मात्र गमवावा लागला. तो श्रीजा केपीसी इनामपुरी संघाला वेल प्लेड बोथ टीम आणि नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. यस, थँक्यू. आणि आपण पाहतोय सन्माननीय रायगड जिल्हा परिषद सदस्य, सन्माननीय माफ करा अध्यक्ष माननीय श्री मंगेशजी वाकडीकर साहेब, त्यांचा आज पुन्हा एकदा धावता दौरा, त्यामुळे त्यांना इथून मात्र रजा घ्यावी लागते. तर खरं तर मंगेशजी मी पुन्हा एकदा सांगेन, हे जे मैदान आहे मंगेशजी वाकडीकर साहेब, हे जे मैदान आहे हे मैदान वाजवण्यासाठी महेश कडू यांनी घेतलेली मेहनत